मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर असणार आहेत, तर फलटणमध्ये आज मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत। पालिका निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहोचलाय। याच पार्श्वभूमीवर फलटणमधील शिवाजी चौकातून आढावा घेतलाय प्रतिनिधी साई सावंत यांनी। फलटण नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगतदार होताना पाहायला मिळत आहे। 2च दिवस उरलेले आहेत मतदानासाठी। मी सध्या उभा आहे फलटणमधील शिवाजी चौकामध्ये। आता थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा पार पडणार आहेत। एकंदरीत या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर भाजपचे जे माजी खासदार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे बघायला गेलं तर जे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आहेत यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर आहेत हे देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर फलटणचं राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। दोन्ही निंबाळकरांमध्ये ही थेट लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणमध्ये येत आहेत आणि नेमकं फलटणकरांना काय संबोधित करतायत हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सध्या आता फलटणमध्ये देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। एकंदरीत दुसरीकडे बघायला गेलं तर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या सभेच्या साठी देखील संध्याकाळी गुलाबराव पाटील असतील, शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर निलेश राणे असतील यांची देखील सभा पार पडणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आता काय सभेला संबोधित करतायत याकडे फलटणकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि संध्याकाळी शिवसेनेचे मंत्री काय संबोधित करतायत याकडे देखील फलटणकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या फलटणमध्ये देखील तगडा पोलिसांचा बंदोबस्त आता पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।